लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे येथे एका महत्वाच्या विषयावर आम्ही आलो आहोत। आपल्या मुरुडच्या हद्दीमध्ये असलेलं शिराळा गाव, या शिराळा गावामध्ये दारू विक्रेत्याने हैदोस घातलेला आहे। 5000 वस्तीचं गाव आहे। या गावामध्ये किमान 6 दारूचे दुकान आहेत आणि या दुकानदाराने गावामध्ये प्रचंड लोकांना दारू विकून उधार दारू देऊन दारूचे पैसे आले नाहीत तर त्याचा मोबाईल घेणे, त्याच्या खिशातले पैसे घेणे, त्याला मारहाण करणे आणि त्याला दमदाटी करून ते दारू पिणारे माणसं आपल्या आईचं बायकोचं सोनं घेतात, घरातलं धान्य विकतात आणि आज गावात जवळपास 50 ते 60% लोक हे दारूच्या आहारी गेलेले आहेत। या तरुण वर्गाचा सुद्धा मोठा सहभाग आहे। यापूर्वी शेळगावच्या या महिलांनी संबंधित मुरुड पोलिसांना निवेदन दिलं, पण अद्याप याबाबत संबंधित मुरुड पोलीस ठाण्याकडनं कसलीच कारवाई झाली नाही आणि गेल्या वर्षभरामध्ये 50 लोकांची घरं बेघर झालेली आहेत आणि 25 पेक्षा जास्त लोकांनी दारू पिऊन आत्महत्या केलेली आहे आणि गावातले लोक कदरून गेलेले आहेत, त्रासून गेलेले आहेत। पण याबाबत कुठलाच राजकीय माणूस, कुठलाच प्रशासन अधिकारी कारवाई करत नाही। म्हणून आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मी स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूर राष्ट्रीय अध्यक्ष या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे। बुधवार तारीख 26 रोजी सायंकाळी 7 वाजता पंचमुखी हनुमान मंदिर, बरोबर आहे, हनुमान मंदिर शिराळा या ठिकाणी एक व्यापक बैठक घेणार आहे। पूर्ण शहराच्या पूर्ण महिला, पूर्ण पुरुष यांना एकत्र बोलवणार आहे आणि 5 सप्टेंबर पर्यंत जर मुरुड पोलीस ठाण्याकडनं या दारूविरुद्ध कारवाई केली नाही तर 5 तारखेनंतर गावातल्या 500 महिलांचा प्रचंड मोठा मोर्चा 15-20 किलोमीटर पायी चालत या मुरुडच्या पोलीस ठाण्यावर आम्ही येणार आहोत आणि आम्ही निवेदन देणार नाहीत। आता निवेदनाची भाषा पोलीस वाल्याला लागून आहे। यांना भाषा आता मी एक दुर्डी आणणार, या दुर्डीमध्ये काय घेणार, शेण, आणखी काय घेणार, कोंबड, काय घेणार, अजून दारूची बाटली आणि पैसे, असं घेऊन या मुरुडच्या पियाला भेट देणार आहोत, जेणेकरून त्याला काहीतरी लाज वाटेल आणि काहीतरी त्याला वेगळं वाटेल आणि ते दारू बंद करतील। म्हणून आता सध्या आम्ही त्यांना निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत।